सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील समर्थनार्थ नेरळमध्ये प्रचार। नेरळ परिसरात संजोग वागेरे यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद। संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जतमधील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात। संजोग वागेरे पाटील यांना एक संधी द्या, मावळचा कायापालट करून दाखवतील। उत्तम कोलंबे, कर्जत तालुका प्रमुख। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। महाविकास आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो। वागेरे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्याला सांगू इच्छितो की आज आमचा कर्जत तालुक्यातील प्रचाराचा हा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी आम्ही शेलू पंचायत समिती केली आणि आज नेरळ पंचायत समिती विभागामध्ये मी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज नेरळमध्ये डोर टू डोर प्रचार केलेला आहे। आज डोर टू डोर प्रचार करत असताना लोकांचा आम्हाला इतका चांगला प्रतिसाद बघायला मिळाला की अक्षरशः आम्ही या नेरळ विभागातून असेल, आता ज्या 2 विभागांमध्ये आम्ही प्रचार केला या ठिकाणाहून तर आम्ही भरघोस आघाडी घेऊन आमचे उमेदवार संजोग भाऊ वागेरे पाटील हे या तालुक्यातून तर चांगली आघाडी घेणारच आहेत। आता आम्ही डोर टू डोर फिरत असताना ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याच्या आशेवर आम्ही आज तुम्हाला सांगू इच्छितो की या तालुक्यातून आम्ही किमान 50,000चा लीड देण्याचा आमचा प्रयत्न असेल। या विभागातून आमचा प्रयत्न हाच आहे की लोकांचा प्रतिसाद पाहता आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील यांना घेऊन आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदानाची निशाणी समजावून सांगतोय की लोकांकडून अशा प्रतिक्रिया येतात की शिवसेनेचे अजून पदाधिकारी आमच्याकडे पोचत नाही आहेत, म्हणून आम्ही प्रत्येक विभाग वाईज प्रत्येक दिवसाला एक पंचायत समिती असं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे आणि त्याचा आज दुसरा दिवस होता। आम्ही पहिल्या दिवशी शेलू संपवली, आज नेरळ देखील आमचा संपलेला आहे। उद्या आम्ही दैवली पंचायत समितीमध्ये असणार, परवा आम्ही उमरोली पंचायत समितीमध्ये असणार, त्याच्यानंतर आम्ही पोशीर पंचायत समिती असणार आहे, त्याच्यानंतर कळंब पंचायत समिती, मग आमची पाथरज पंचायत समिती, कशेळे पंचायत समिती, नंतर पिंपलोली पंचायत समिती आणि नंतर सावेळे पंचायत समिती आणि नंतर मग वेणगाव पंचायत समिती आणि बीड पंचायत समिती आणि शेवटला आम्ही कर्जत नगर परिषद करून आम्ही डोर टू डोर प्रचाराचा समाप्ती करणार आहोत। हा आमची प्रचाराची रूपरेषा आहे। मी खरोखर आज दुसरा दिवस आमच्या पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे यांना अगदी मी मनापासून धन्यवाद देईन की सगळे म्हणजे महाविकास आघाडीचे मग शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, हे सर्व अगदी मनापासून संध्याकाळी सांगितल्या वेळेमध्ये अगदी उपस्थित राहत आहेत आणि प्रचारामध्ये सगळेजण अगदी मनापासून सहभाग घेत आहेत। त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला माहीत असेल की आमची निशाणी बदललेली असल्यामुळे मशाल हे चिन्ह आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही लोकांच्या दारोदार जातो आहे की जेणेकरून आमचं मशाल चिन्ह लोकांच्या डोक्यात, तसं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जी सुशिक्षित पिढी आहे त्या पिढीपर्यंत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मशाल हे चिन्ह अगोदरच आम्ही पोचवलेलं आहे, पण तरीसुद्धा या काही ग्रामीण भागातील जनता आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला मशाल पोचवायची आहे, म्हणून आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते अगदी ताकदीनिशी लोकांच्या डोक्यात आम्ही मशाल 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 हे चिन्ह पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत।
नमस्कार, BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता पाहू शकता आपण कर्जत तालुक्यातील नेरळ येथे आहोत आणि नेरळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि कार्यकर्ते आज त्या कार्यकर्त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीत प्रचार दौरा सुरू आहे. दादा, काय सांगाल नेमकं, आज आपण सर्व उभाटा कार्यकर्ते एकजुटीने सगळे आलात आणि नेरळमध्ये प्रचार सुरू आहे आपला, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीत प्रचार सुरू आहे? आमचा कर्जत तालुक्याचा प्रचार दौरा अत्यंत समाधानकारक. सगळे मित्रपक्ष, आता फक्त तुम्ही उद्धव साहेबांचं नाव घेतला, पण इथे शरदचंद्र पवारजींचा गट, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे जयंतभाईंचा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष असे सगळे पक्ष मिळून आणि आम आदमी पार्टी टोटल कर्जत तालुक्यामध्ये ढवळून काढलेलं वातावरण आहे. आणि आम्हाला एक खात्री आहे या प्रचाराच्या दरम्यान, कारण गावोगावी सगळीकडे आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आमच्या असं लक्षात येते की आमचा उमेदवार हा कमीत कमी 3 लाखाच्या फरकाने विजय होणार आहे. एवढंच ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो. तर हे होते शेळके दादा आणि त्यांनी सांगितलेलं आहे किती फरकाने विजय होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसरे आहेत कार्यकर्ते दादा, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीत प्रचार दौरा सुरू आहे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणाल, काय सांगाल? प्रचार दौरा हा परवापासून चालू केलेला आहे. आमचे मित्रपक्ष कसोटीने प्रयत्न करतात, घरोघरी जातात, मतदारांना संपूर्ण माहिती देतात आणि ह्यावेळेस बदल घडवून आणण्याच्या ह्या उद्देशाने सगळं जनता आम्हाला साथ देते. मोदी हटाव या नाऱ्याचा सगळीकडे प्रचार जोरात चालू आहे. या हिशोबाने आम्हाला असं वाटतं की आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होईल. तर हे होते कार्यकर्ते, त्यांनी सांगितले त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पोचवलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आता दुसरे कार्यकर्ते आहेत, खास करून मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. जिल्हा अध्यक्ष काहीतरी आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया अल्पसंख्याकाचे. सर, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीचं आपल्या समाजाच्या वतीने आणि एक तुम्ही कार्यकर्ते म्हणून कशा पद्धतीत आज आपल्या उमेदवाराला सपोर्ट करताय आणि किती फरकाने सीट लागेल यावरती आपण काय सांगता? माझ्यासमोर गेली 5 इलेक्शन झालेले त्याचे, म्हणजे गेले 25 वर्षे. या 25 वर्षाच्या काळात कधी असा वातावरण आम्ही बघितला नव्हता. एक मार्गी आहेत सर्व, टोटल मुस्लिम समाज, हिंदू समाज सर्व एक मार्गी आहेत. याच्यावरनं आम्हाला एकच म्हणणं आहे की अनेकता में एकता यही हमारी शान है, इसीलिए हमारा भारत देश महान है. समजले? पण कशा पद्धतीत उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी जिंकून आणाल यावरती काय? आम्ही एक घरोघर जाऊन लोकांच्या जे मिसगाईड केलेलं आहे लोकांना, त्यांना ती समजूत त्यांची करून घेतो की मोदी हटाव, बस योच एक नारा आहे की मोदी हटाव, बाकी काही नाही. कारण जो महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत जी घटना घडली, याला ब्लॅकमेल कर, त्याला इथे घे, त्याला फोड, त्याचा पक्ष फोड, त्याची निशाणी घे, ते जे चाललेलं आहे ते लोकांच्या जे माइंडमध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो की हा चाललेलं जो काम चाललेलं आहे हा पुढे चालून भयंकर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आजच आपल्याजवळ एक वरच्यावाल्यांनी संधी दिलेली आहे की या इलेक्शनमध्ये यांना जास्तीत जास्ती वोटिंग करून, म्हणजे किती कमीत कमी 70-80% तरी वोटिंग झाले पाहिजे आमचं असं आहे. आणि जास्तीत जास्त फरकाने आम्ही निवडून येऊ. मोठे म्हणजे कमीत कमी आमचा अंदाज जसं यांनी म्हटलं 3 लाख, ते 3 लाखाचाच आमचा अंदाज आहे की 3 लाखाच्या फरकाने आम्ही मतांनी निवडून येणार. तर हे होते अल्पसंख्याक अध्यक्ष आणि त्यांनी खास करून मुस्लिम समाजाचे त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत सुरेशदादा टोकरे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगाल नेमकं, आज आपण आपला वार्ड आहे नेरळमध्ये आपण प्रॉपर आहात आणि नेरळमध्ये आपल्या माध्यमातून बऱ्यापैकी रॅली निघालेली आहे, प्रचार दौरा सुरू आहे, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने आपले उमेदवार निवडून येतील आणि किती फरकाने येतील? आज आम्ही नेरळ जिल्हा परिषद वार्डामध्ये प्रचार चालू केलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी असे सर्व मिळून आम्ही आज प्रचाराचा दौरा चालू केलेला आहे. प्रचंड प्रतिसाद आहे नेरळ जिल्हा परिषद वार्डामध्ये. मी स्वतः ह्या वार्डामध्ये 2012ला निवडून आलो होतो आणि हा माझा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात जास्त
आघाडी ह्या नेरळ जिल्हा परिषद वार्डामध्ये तालुक्यापैकी घेणार असे तुम्हाला मी ग्वाही देतो. तर हे होते सुरेशदादा टोकरे आणि यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचा जे काही प्रतिक्रिया होत्या त्या जाणून घेतल्या. आणि आज धडाडीचे कार्यकर्ते म्हणून सर्वजणांनी प्रतिक्रिया दिलेल्या. त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांच्या कशा भावना आहेत आणि कशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. सर, काय सांगाल नेमकं? आपला पाठिंबा काँग्रेसचा पूर्णपणे आहे आणि आपण कशा पद्धतीत आपल्या उमेदवाराला निवडून द्याल, काय सांगाल? 2 टर्म आम्ही आप्पा बारणेला निवडून दिले, ते पण शिवसेनेमुळे ते निवडून आले. त्याच्यानंतर आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की गाड्या पण बंद झालेले, ते काही चालू करू शकत नाही. फक्त स्टेशनच्या वरती खर्च करून कॉन्ट्रॅक्टरांना मोठे केलेले आहेत. त्या युतीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर जास्त आहेत, मतदार कमी आहेत आणि त्यांनी त्यांचे खिशे भरलेले आहेत. आणि त्यांचे आज लोणावळा पुन्हा तर गाड्याच बंद आहेत आणि जे गाड्या इथे चालू होते तेही बंद झालेले आहेत, कर्जतला थांबत पण नाहीत. दुसरी गोष्ट का व्यापारी फेडरेशन हे पण मोदी सरकारला वैतागलेलं आहे आणि आम्ही पण आता ह्योच नारा घेतो आहे की मोदी हटाव आणि देश बचाव. तर हे होते कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी पोचवलेल्या आहेत. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी संपादक बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.